हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा, आम्ही सुद्धा एकदम मजेत. तर मंडळी, खूप जास्त गरमी चालू झालेली आहे आणि गरमीमध्ये माठातलं पाणी म्हणजे स्वर्ग सुख. तर मंडळी, याच्या आधी आहे ना आम्ही एक माठ घेतला होता जेव्हा आम्ही मालाडला राहायचो, पण तो माठ आहे ना हळूहळू पाझरायला लागला. म्हणजे नवीनच होता, नवीन असतानाच पाझरायला लागला. तर मग आम्ही तो करायचं सोडून दिलं, तसाच ठेवून दिला. आणि मग तो थोड्या दिवसांनी असा फुटला, म्हणजे गेला, तो खराब झाला. तर आता आम्ही इथे डोंबिवलीला राहायला आल्यावर इथे पहिल्यांदाच मला म्हणजे माठवाले वगैरे दिसले. तर म्हणजे सासरे बोलले की घेऊया आपण माठ, बघूया कसा टिकतो. म्हणून त्यांना बोललो आम्ही, एक चांगला माठ द्या माठवाल्याला. तर या माठाचं पाणी एवढं छान लागतंय ना, म्हणजे बघा, मातीमध्ये सुद्धा एक विशिष्ट चिकन मातीचा माठ आहे हा. चिकन मातीमध्ये पण एक विशिष्ट असं गुणधर्म असतो. एकदम थंडगार पाणी, छान, आणि शरीरासाठी पण चांगलं. आपण फ्रीजचं पाणी जर प्यायलं तर आपल्या घशाला वगैरे त्रास होतो. तर ह्या माठातलं पाणी प्यायलात ना, अजिबात काही तुम्हाला त्रास होत नाही. मस्त वाटतं अगदी थंडगार प्यायला. आपण कुठून बाहेरून वगैरे येतोय तर त्या माठातलं पाणी आणि मातीची विशिष्ट चवसुद्धा आपल्याला लागते पाणी पिताना. खूप छान वाटतं पाणी प्यायला. बघा, तुम्ही ट्राय करा. आणि आता ना हल्ली खूप छान छान डिझाईनवाले सुद्धा माठ मिळतात. ते दिसायला सुद्धा एकदम सुरेख दिसतात. आणि हे पण होतं, म्हणजे कसं आपल्याला बरं वाटतं पाणी पिऊन. तर इथे आणखीन एक तुम्हाला जुगाड दाखवते मी. आपल्या घरीच आता मी ॲलोवेरा आणली होती, तर त्याला छोटे छोटे बेबी ॲलोवेरासुद्धा आलेत. मस्तपैकी फुटते. आणि ॲलोवेरामध्ये एवढे छान गुणधर्म असतात ना, तुम्ही ट्राय करून नक्की बघा. आपण जर तोंडाला, फेसला जर लावलं ना हे ॲलोवेरा जेल, म्हणजे एकदम ओरिजिनल असतं. आता बघा, बाहेर मार्केटमध्ये ॲलोवेराचं फेस वॉश वगैरे पण मिळतात. तर त्यापेक्षा आहे ना, हे ॲलोवेराचं जेल आहे ना, आपण असंच ओरिजिनली आपल्या चेहऱ्याला लावायचं. एकदम मस्त ग्लो येतो. खरंच चमक खूप छान येते. आणि तुमच्या चेहऱ्यावरती जर पिगमेंटेशन्स किंवा डार्क सर्कल्स किंवा काही म्हणजे हे काय बोलतात त्याला, पिंपल्स वगैरे जर असतील ना, तर तेही निघून जातात. पण मला जास्त एक्सपिरियन्स म्हणजे, हे जेल तुम्ही लावून आहे ना 10 मिनटं तरी चेहऱ्याला तसंच ठेवा आणि नंतर धुवायला गेलात ना, चेहरा मस्त ग्लो करतो. मी खूप वेळा लावते, थोडं 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 कट करून. म्हणून याच्यासाठीच मी खास करून ते ॲलोवेरा आणून लावलेली आहे. मला तरी पर्सनली खूप छान एक्सपिरियन्स आहे. चेहऱ्याला आपण जर असं लावलं ना मस्तपैकी, आणि थोड्या वेळाने तुम्ही चेहरा धुतल्याच्या नंतर आहे ना, छान आपल्या चेहऱ्याला मस्त ग्लो येतो. बघा, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. निसर्गाने प्रत्येक झाडाला एक विशिष्ट गुणधर्म दिलेला आहे, आणि आपल्याकडे आहे तर त्याचा आपण ओरिजिनली यूज केला पाहिजे. तर मंडळी, आज होता संडे, आणि संडे म्हटलात की काही ना काहीतरी आपल्याकडे नाश्त्याचं असं नेहमीच नाही, पण केव्हा तरी जेव्हा वेळ असेल तेव्हा केलं जातं. तर मी आज नाश्त्यामध्ये मस्त डोसे, खूप दिवस डोसे नव्हते खाल्ले मी, आणि आमच्या घरच्यांनीसुद्धा खाल्ले नव्हते, तर खाऊसे वाटत होते, म्हणून आज मस्त असे डोसे बनवत होते, छान जाळीदार. पॅन व्यवस्थित असेल ना, तर डोसा बघा अजिबात चिकटत नाही किंवा काही इझिली पलटी होतो. आणि डोसा सगळ्यात सोपी बनवणं, फक्त एवढंच की त्याला खटपट जास्त असते. तांदूळ भिजत घाला, धुवा, कसली ह्याची डाळ, उडदाची डाळ आणि उडीद डाळ आणि तांदूळ भिजत घाला, धुवा, मिक्सरला लावा. त्याच्यासाठी मेहनत आहे, पण खायला खूप छान लागतात चटणीसोबत वगैरे, चटणीसोबत, सांबारसोबत खायला. मला विशेष करून साऊथ इंडियनवाला डिश आहे ना, मला जास्त आवडतात. म्हणजे डोसा म्हटलात तर डोसा, इडली किंवा मेदूवडा आपल्या खायलासुद्धा म्हणजे पौष्टिक पण असतात आपल्या शरीरासाठी, आणि बनवायला इझी, खायला पण छान लागतात. अगदी सॉफ्ट सॉफ्ट डोसे लागतात खायला, बनवायला पण काही अगदी काही कठीण नाही आहे. थोडंसं असं बॅटर घेऊन पॅनवरती पसरवलं की ते होऊन जातं आपोआप. तर असं केव्हा तरी बनवून खायला बरं वाटतं. नेहमीच बनवायला आपल्याला जमत नाही, कारण त्याच्यामागे खटपटसुद्धा खूप जास्त आहे, आणि रेडीमेड बॅटरसुद्धा आजकाल मिळतं. पण ते काय माहीत कसं बनवलेलं असतं, कसं नाही. आणि हे डोसा, इडली असेल तर आपण घरगुती चटणी बनवली तर त्याच्यासोबत जरा खायला बरे वाटतात. म्हणून ते चटणीसुद्धा मी आधीच बनवून घेतली होती, फक्त त्याला तडका द्यायचा बाकी ठेवला होता. तर मी आता तिथे तडकासुद्धा त्याला देऊन घेते, म्हणजे कसं डोसे झाल्यावर पटकन आपल्या खायला बरं वाटतं. तुम्ही सुद्धा असं तुमच्या संडेला किंवा सुट्टीच्या वाराला काय काय बनवता रेसिपी, त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे काय अनुभव असतील त्याच्यामागे, किंवा काय टिप्स असतील, काय ट्रिक्स असतील, त्याही कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता मला. चांगला सुट्टीच्या दिवशी असा मस्त सकाळच नाश्ता केला ना की छान वाटतं. म्हणजे कसं
जेवण असं थोडं उशिरा झालं तरी मग काय वाटत नाही, लेट वाटत नाही, म्हणजे त्रास नाही होत, भूक लागत नाही लवकर. असं सकाळी पोटभर नाश्ता वगैरे आपण केला ना की मग काही टेन्शन नसतं. तर ह्या खोबऱ्याच्या चटणीला कसं आहे माहीत आहे का, खोबऱ्याच्या चटणीमध्ये मिरची, कोथिंबीर, खोबरं, ओलं खोबरं किसलेलं आणि पुदिना, कढीपत्त्याची पानं असं घेऊन मिक्सरला आपण लावून घेतलं ना की छान, म्हणजे त्याला छान टेस्ट येते. आणि असं तेलामध्ये मोहरीचा तडका द्यायचा मस्तपैकी. खूप छान लागते चटणी. आणि चटणी डोशासोबत एवढी भारी लागते. सांबार पण बनवायचं होतं मला, पण बनवायला वेळ नाही मिळाला आणि इन्ग्रेडियंटसुद्धा घरामध्ये आणलेले नव्हते. तर सांबार बनवायचं म्हटलात की त्याच्यामध्ये भोपळा हवा, शेवग्याच्या शेंगा हव्या, ते सगळ्या गोष्टी प्रॉपर असल्या ना की मग चांगलं लागतं. तर मग ते सगळे आणायला वेळसुद्धा नव्हता. मग म्हटलं चटणीवरच आपण भागूया. तर छान असा चटणीला तडका देऊन घेतला इथे. मग तडका दिल्यावर एवढा खमंग वाससुद्धा सुटतो ना मस्त, असं वाटतं आताच खावं. मग ते डोसे होईपर्यंत सुद्धा धीर नसतो. पण बघा, जो बनवणारा असतो ना तो बनवतच राहतो. आणि म्हणजे एवढीच इच्छा असते की बनवताना आपली, म्हणजे खास करून घरच्या गृहिणींची, स्त्रियांची, की आपण बनवतोय ते दुसऱ्याने, आपल्या घरच्यांनी आवडीने खाल्लं पाहिजे, त्याच्यातच आपलं समाधान असतं. तरी ते बघू शकता तुम्ही. इथे मी मस्तपैकी आहे ना प्लेट अशी सजवलेली आहे बघा. सॉफ्ट किती छान झाले डोसे. आणि इथे मी एक झाडांसाठी तुम्हाला एक एक्सपिरियन्स शेअर करते माझ्याशी माझा. इथे बघा, आपण जी केळ्याची सालं वगैरे, केळी खातो, केळ्याची सालं फेकायची नाहीत, एका बादलीमध्ये साठवून ठेवायची. किंवा बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं, आपण जे पण काय यूज करतो किचनमध्ये ना, फळं किंवा भाज्या, त्याची जी सालं असतात ती अशी साठवून ठेवायची. आणि आहे ना पाणी त्याच्यामध्ये ओतून ठेवायचं. आणि जवळजवळ 3 ते 4 दिवस आहे ना ते असंच कुजत ठेवायचं पाण्यामध्ये. आणि ते जे पाणी झालेलं असतं ते गाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक बादलीवर, मोठी बादली पाणी करायचं, म्हणजे मिक्स करायचं ते. आणि ते तुम्ही झाडांना आठवड्यातून एकदा तरी घाला. बघा, तुम्हाला खूप छान एक्सपिरियन्स येईल. मी ते करायला लागल्यापासून आहे ना माझी झाडं आहेत ना मस्त छान झालेली आहेत, स्ट्रॉंग झालेली आहेत. आणि छान अशी फुलंसुद्धा देत आहेत माझी झाडं. त्याच्यामुळे मी हे अधूनमधून करत असते. केळी तर काय आपण आणतच असतो खायला. तर मग ते केळ्याची सालं केळ्याच्या सालामध्ये आहे ना खूप जास्त पोषक तत्त्व असतात. तर ती आपण का अशीच फेकून द्यायची, साठवून ठेवायची एखाद्या बादलीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये. बटाट्याची सालं, कांद्याची सालं, हे सगळं आपण किचनमध्ये जे यूज करून जे आपण फेकून देतो कचऱ्यामध्ये, ते न फेकता त्या बादलीमध्ये साचवून ठेवायची. त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं. 2-3 दिवस झाले की छान असं ते कुजलं जातं. आणि मग ते जे पाणी आहे गाळायचं आणि आपल्या झाडांमध्ये ओतायचं. खूप छान एक्सपिरियन्स आहे हा माझा. तरी पर्सनली मी खूप वेळा करते असं. आठवड्यातून एकदा तरी मी झाडांना खत देतेच. बघा, तुमची झाडं पण किती छान होतील. आणि दुपारचा थोडासा असा वेळ असला ना, सुट्टी असली की, झोपायची सवय नसेल तर मग आपल्याला असं काही ना काहीतरी जुगाड करत राहायचं. हा मिथिलाचा एक छोटासाच कलरचा पॅलेट होता. पण त्याचे कलर एवढे खास चांगले नव्हते, म्हणून हे बॉटलला मी म्हटलं डेकोरेट करूया, पण नाही, ते कलर उठून नाही दिसले. तर मी नंतर ते धुवून क्लीन करून टाकलं. तर हे मग आता सुट्टी असेल तर त्या दिवशी एक आठवड्याभराचा किंवा एक 8-10 दिवस पुरेल एवढा आपल्याला, जो आपण भाज्या बनवतो नेहमी डब्याला, टिफिनला, ग्रेव्हीसाठीचा मसाला असतो तो आपण एकदाच करून ठेवतो. म्हणजे मी तरी करून ठेवते. कांदा खोबऱ्याचा मसाला असतो तो फ्रीझरला एकदाच आपण साठवून ठेवायचा, म्हणजे 8-10 दिवस तरी आपल्याला काही टेन्शन नसतं. मस्त त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा. तुमच्याकडे मोठा डबा असेल कसला, तर त्याच्यामध्ये छान गरम मसाला, मीठ वगैरे घालून मस्त स्टोअर करून ठेवायचा. चांगला 8-10 दिवस अजिबात त्याला काहीच होत नाही फ्रीझरला ठेवलात तर. मग कसं पटकन आपल्याला घाईमध्ये कसं टिफिन वगैरे बनवायचं असेल, कुठच्या कडधान्याच्या भाज्या वगैरे अशा बनवायच्या असतील, ग्रेव्हीवाल्या भाज्या, तर आपण यूज करू शकतो त्याच्यामध्ये. तर अशा काही गोष्टी आपण आधीच करून ठेवल्या ना, जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा, मग घाई होत नाही. कुठच्याही कामाच्या वेळेला घाई आपल्याला होत नाही. त्याच्यामुळे अशा काही गोष्टी असतील त्या मी आधीच करून ठेवते. लसूण डब्यामध्ये सोलून ठेवायची म्हणा, ओलं खोबरं किसून ठेवते फ्रीझरला. असा हा गोडा मसाला, आमच्याकडे याला गोडा मसाला बोलतात, तर असा मसाला बनवून ठेवायचा म्हणा. या सगळ्या गोष्टी प्रिपरेशन आपण आधीच करून ठेवलं ना, मग आपल्याला जेव्हा अपुरा वेळ असतो तेव्हा कसं घाई आपली होत नाही. तर असं कोण कोण करतं माझ्यासारखं, कमेंट करून मला सांगा एकदा नक्की. आपण सगळेच करतो, सगळ्याच गृहिणींना या सवयी असतात. असं नाही की मी एकटीच करते, आपल्या सगळ्याच गृहिणींची सवय असते की असं काहीतरी आपण करून ठेवावं. तर आता पावसाळा मंडळी जवळ येईल, नाही म्हणतात तर मे महिनासुद्धा येईल, मे संपत येईल, त्याच्यानंतर पावसाळा येईल. पावसाळ्यासाठी आपल्याला कुळीत पिठी चांगली असते पावसाळ्यामध्ये खायला. गरमागरम पिठी एकच घाईमध्ये बनवली की
पिठी भात खायला पण खूप छान लागतं. तर त्याच्यासाठी मी इथे कोळीत ही गावठी कोळीत आहे. त्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की गावावरून आम्ही हे कोळीत आणले होते. तर पूर्ण रेसिपी तुम्हाला नाही दाखवायला मिळाली मला. कोळीत पीठ कशी बनवणार त्याचं पूर्ण व्हिडिओ नाही करायला जमणार. पण कोळीत भाजते मी आता, भाजून ठेवते आणि मग मैत्रिणीकडे दळायला देणार आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही, एवढं ऊन, प्रखर ऊन पडलं आहे ना की काही विचारू नका. आता मी जात होती, थोडं माझं काम होतं बाहेर डॉक्टरकडे, तर मी तिथे जात होते. कुठेही गेलात तरी झाडं दिसली ना, झाडांची नर्सरी दिसली ना की जीव अगदी तिकडेच ओढतो माझा अगदी नुसता. तर मंडळी असं कुणाकुणाचं होतं झाडं बघून कसं प्रेम आपलं ओतू जातं. मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या, खात राहा.